ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात 351व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण शिवाभिमानी भव्य ऐतिहासिक नाट्यकलाकृती सादर करत आहेत। शिवराज भूषण हे ऐतिहासिक महानाट्य शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 6 व 7 जून 2025 रोजी मामा वरडकर नाट्यगृह मालवण येथे सायंकाळी 7 वाजता सादर होणार आहे। या पार्श्वभूमीवर नाट्यफलकाचे अनावरण तसेच तिकीट विक्रीचा शुभारंभ शिवशंभू विचारमंच ठाणे प्रांत संयोजक व कविभूषण कथनकार पंकज भोसले यांच्या हस्ते व नाटकाचे लेखक रणजित हिरलेकर तसेच या नाटकाचे निर्माते भूषण साटम यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात समकालीन कवी असलेल्या कविभूषण यांनी लिहिलेले शिवराज भूषण हे छंदरूपी काव्य मालवणमधील कलाकार नाट्यरूपात कलामंचावर आणत आहेत। या काव्यात शिवरायांचा इतिहास असून नाटकाच्या माध्यमातून शिवराज भूषण काव्य सर्वांपर्यंत पोहोचेल असे प्रतिपादन शिवशंभू विचारमंच ठाणेचे प्रांत संयोजक आणि कविभूषण कथनकार पंकज भोसले यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधत नाटकाविषयी अधिक माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इतिहासामधले असे बरेचसे ग्रंथ शिवकाळामध्ये रचले गेले। कविराज भूषण हे त्याच समकालीन ग्रंथरचनाकार म्हणून म्हटले जातात। आता उत्तरेकडील एक कवी ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येतात आणि व्रजभाषेतलं काव्य एकमेव काव्य जे वीर रसात रचलेलं आहे। आणि पूर्वी बघा सगळं काव्य रचना जी असायची रीतिकाळामध्ये 17व्या शतकामध्ये ही शृंगार रसाकडे रचली जायची, पण एकमेव असे कवी आहेत ज्यांनी त्या काळामध्ये वीर रसातील काव्य रचना केली आणि त्याचे आद्य नायक ठरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज। आणि हे कसं त्यांना सुचलं किंवा ते प्रेरणा स्रोत कसे आहेत की त्यांना पाहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबच्या इथे दरबारामध्ये त्यांनी पाहिलं आणि ती त्यांची शिवगर्जना त्यांनी ऐकली की एक असे हिंदूंचे राजे आहेत जे त्या ठिकाणी येऊन या औरंगजेब जे करतोय ती क्रूरताची जी भरलेली औरंगजेबामध्ये त्याला नेस्तनाबूत करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे आणि ती शिवगर्जना त्यांनी पाहिली आणि त्याच्यासाठी प्रेरित होऊन ते ह्या महाराष्ट्राच्या भूमीत आलेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज कुठे कुठे जात आहेत, कुठे कुठे आक्रमण करतायत, कुठल्या कुठल्या परगण्यावरती त्यांचा अंकुश ठेवलेला आहे आणि कुठले कुठले राजे त्यांच्यामुळे भयभीत झालेले आहेत। म्हणजे आता आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अगोदरचे जे काही राजे होते ते ज्या अनेक मुघल सरदारांचे किंवा इस्लामिक सत्ताधीशांचे मांडलिक झाले होते। शिवाजी महाराज एकमेव असे राजे आहेत त्यांनी कोणाचंच मांडलिकत्व स्वीकारलं नाही आणि हेच न स्वीकारलेलं मांडलिकत्व जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ह्या समकालीन काव्यग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। 350हून अधिक छंदांचं रससिद्ध म्हणजे 105 अलंकारांनी रचलेलं हे काव्य आजही जर तुम्ही उत्तरेकडे गेल्यामध्ये उत्तरेकडे अनेक युनिव्हर्सिटीमध्ये या व्रजभाषेची PhD केली जाते। महाराष्ट्रामध्ये या काव्याचा अनुदित आहे कारण का ह्या महाराष्ट्रापर्यंत ते पोचूच शकलं नाही, कारण का ते अनकलनीय होतं। हिंदी आणि संस्कृत मिश्रित अशी भाषा व्रजभाषा जी म्हटली जाते, व्रिजभाषी आपण तिकडे मथुरेकडची ती भाषा आहे आणि त्या भाषा शैलीमध्ये लिहिलेलं एकमेव काव्य जेव्हा ते महाराष्ट्रात आलं, दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी असतील, अनेक असे बाळ कोलटकर असतील असं आणि रणजितजी हिरलेकर यांनी त्याचा मराठी पद्यानुवाद केला, त्यामुळे ते जनमानसांमध्ये ते रुजू झालं की ते कळायला लागलं लोकांना। हेच काव्य नुसतं काव्य रचना करून चालत नाही, त्याला नाट्यमय स्वरूप देखील देणं गरजेचं आहे। श्री शिवराज मंच मालवण आणि अनेक सगळ्या कलाकारांनी मिळून एक इच्छा दर्शवली की आपल्याला हे नाटकाच्या स्वरूपात घेणं गरजेचं आहे आणि त्या नाटकाचे 6 आणि 7 तारखेला प्रयोग होत आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का जेव्हा कुठलंही नाटक किंवा कुठलाही संदर्भ ग्रंथ हा नाटकाच्या स्वरूपात जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो जनसामान्यांमध्ये अधिक प्रभावीपणे पोचू शकतो आणि हे कार्य श्री शिवराज मंचाच्या माध्यमातून होत आहे। लेखन अर्थातच रणजितजी हिरलेकरांनी केलेलं आहे, उत्तम दिग्दर्शन गणेशजी करतायत ह्याचं आणि हे समकालीनत्व सिद्ध करणारं हे काव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं जागरगीत म्हणून अख्ख्या भारतखंडामध्ये प्रकाशित व्हावं आणि त्याचे उत्तरोत्तर जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत जेणेकरून ते समकालीन जे आहे काव्यामधल्या ज्या काही गोष्टी दडलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील
आणि शिवाजी महाराजांच्या त्या कालखंडामध्ये ज्या ज्या काही स्वाऱ्या झाल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या देवी देवतांची त्यांनी काय उपमा दिलेली आहे. म्हणजे अनेक देवी देवता, आपण म्हणतो ना, अधर्माचा नाश करून धर्मकारण करण्यासाठी ज्या ज्या देवी देवतांनी या पृथ्वी तलावरती जन्म घेतला, तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या पृथ्वी तलावर या म्लेच्छांचा नाश करण्यासाठी झालेला आहे, असं कविराज भूषण सांगतायत. मग हे काय आहे, हे सगळं ह्या काव्यामध्ये दडलेलं आहे. मग ते असलेलं त्यांचं स्थलवर्णन असू, कारण रायगडावरती 3 वर्ष राहिलेले आहेत. त्यांनी राज्याभिषेक होण्याची जी प्रक्रिया आहे, की राज्याभिषेक कसा होणार आहे, राज्याभिषेकामध्ये किती सुंदर वास्तू बांधल्या गेल्या आहेत रायगडावरती, ह्याचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आहे. असं हे कवी ह्या नाट्यमय स्वरूपातून या नाटकामधनं, श्री शिवराज भूषण या नाटकामधनं सर्वांसमोर येत आहे. मी या निमित्ताने सर्वांनाच आवाहन करेन की प्रत्येकाने हे नाटक पाहावं आणि शिवाजी महाराजांचा समकालीन इतिहास जाणून घेण्याची ही उत्तम संधी आपण घ्यावी, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिढीला हे काव्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सांगता येईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी मराठी आहे ती आज आपल्याला समजत नाही. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची जी मराठी भाषा आहे ती अजिबातच समजत नाही. ज्ञानेश्वरांच्या काळातली जी मराठी भाषा आहे ना, ती आहे भाषा प्राकृत, मराठीचं मूळ रूप. आज संपूर्ण भारतात हिंदी बोलली जाते. मग त्या काळात हिंदीचं स्वरूप काय होतं, तर ते ब्रज होतं. ब्रजभाषा ही हिंदीची मूळ भाषा आणि त्यामुळे त्या काळामध्ये ब्रजभाषेमध्ये काव्य लिहिलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी फक्त हा एकच राजकवी नव्हता, अनेक कवी होते. अनेक कवींनी महाराजांविषयी लिहिलेलं आहे. अज्ञानदासांनी लिहिलेला पोवाडा आपल्याला प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात असे अनेक पोवाडे महाराजांच्या काळात समकालीन लिहिले गेलेले आहेत, जे आज नाहीसे झालेत, आज मिळतही नाही. तो अज्ञानदासाचा पोवाडा फक्त आपल्याला मिळतो. परमानंदांनी संस्कृतमध्ये काव्य लिहिलं आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वतः उत्कृष्ट कवी होते, त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे बुद्धभूषण, त्यांचं ब्रजभाषेतलं काव्यही प्रसिद्ध आहे. आणि अनेक महाराष्ट्रातले कवी उपलब्ध असताना देखील महाराजांनी ब्रजभाषेमध्ये काव्य लिहायला प्रेरित केलं भूषणाला आणि त्याच्यासाठी भरपूर संपत्ती दिली आणि त्याला उत्तर भारतात पाठवलं. अन्य कुठला मराठी माणसाचं काव्य उत्तर भारतात पाठवून उपयोग नाही आहे, कारण ते तिथे संपूर्ण भारतात समजणारच नाही आहे. त्यामुळे महाराजांनी त्यावेळी केलेली ती योजना होती की मी नेमकं काय करतोय. आज दिसताना बाहेरून काय दिसतंय, मराठी येत आहेत, लुटून जात आहेत. कशासाठी लुटतायत, त्या काळात काही वर्तमानपत्र नव्हतं, कुठलंही माध्यम नव्हतं, काय कशासाठी करतायत, काय चाललंय, सामान्य लोकांना कळतच नव्हतं. आणि ते समजणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराजांनी केलंय. महाराजांना स्वराज्य फक्त महाराष्ट्रात करायचं नव्हतं, सिंधूपासून सिंधूपर्यंत. आज सेतू हिमाचल त्यांना मुक्त करायचा होता, काशी विश्वेश्वराची पण त्यांना मुक्तता करायची होती. उत्तर भारतात उद्या आपल्याला जावं लागेल, तिथे आपल्याला स्वाऱ्या करायला लागतील, तो प्रदेश आपल्याला जिंकायला लागेल. मग तिथल्या लोकांची मनस्थिती आपल्याला अनुकूल व्हायला हवी की नको, ते करण्यासाठी महाराजांनी भूषणाची योजना केली आणि ती एक काम भूषणाने पूर्ण आयुष्यभर केलं. आणि त्याचं प्रसादचिन्ह आपण आज संपूर्ण भारतामध्ये पाहतो आहोत की महाराजांविषयी जी आदराची भावना, जी प्रेमाची भावना, किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जे अनेक मोठमोठे नेते लोकमान्य टिळकांच्या काळात होते, त्या सगळ्यांना शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याचं प्रेरणास्थान वाटत होतं. त्याचं कारण कविभूषण आहे. त्यामुळे तो कविभूषण हा लोकांपर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. गेली 40-50 वर्ष तो कुठेतरी मागे पडला, कारण त्याचं काव्य अवघड आहे, आम्हाला ते समजत नाही. पण उत्तर भारतामध्ये हा अत्यंत प्रसिद्ध आहे. तिथे अनेक त्याची प्रसिद्ध पुस्तकं प्रकाशित आहेत ब्रजभाषेतली भूषणाच्या काव्याची. तिथल्या हिंदी MA करायचं असेल तर त्याच्यामध्ये तो अभ्यासक्रमामध्ये आहे भूषण. पण महाराष्ट्राला आज अपरिचित आहे. तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे आणि त्या नाटकाच्या माध्यमातून काम करण्यासाठी मालवणचे लोक पुढे आलेत, याचा आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. आज या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत करताना आम्हाला खरंच आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय. जी गेल्या वर्षी भाऊ सामंतांनी ही मुहूर्तमेढ रोवली या कार्यक्रमाची, एक शिवनाट्याची, एक महानाट्याची, ती आम्ही दुसऱ्या वर्षी फक्त त्याचा वारसा पुढे घेऊन चाललो एवढंच. आणि हा वारसा सगळा पुढे नेण्यासाठी, तो वृद्धिंगत करण्यासाठी, तो जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपल्याच मालवणमधले किंवा आपल्या सिंधुदुर्गमधले 2 दिग्गज इथे बसलेले आहेत, 2 महारथी इथे बसलेले आहेत की ते खरोखरच या क्षेत्रामध्ये त्यांचं इतिहासामध्ये आणि कविभूषणांच्या या सगळ्या इतिहासामध्ये त्यांनी केलेल्या काव्यामध्ये फार मोठं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये त्यांचं योगदान आहे. तर हे आहेत पंकज भोसले सर आणि रणजित हिर्लेकर सर. ही दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या सिंधुदुर्गातली आहेत. रणजित हिर्लेकर सर तर देवगडमधले आहेत आणि पंकज सर तर कट्ट्यावरचे आहेत. तर अशा दिग्गजांच्या यांना सोबतीला घेऊन किंवा त्यांच्या सोबत ही कलाकृती आम्हाला सादर करताना खरंच अभिमान वाटतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो समकालीन इतिहास आहे
जो कविभूषणांनी आपल्या काव्यातनं, शिवभूषण या काव्यग्रंथामधनं जो आपल्या समोर आणलेला आहे. अगदी महाराजांसोबत 3 वर्ष ते रायगडावरती राहिले, म्हणजे ते इतके ते समकालीन होते. महाराजांना प्रत्यक्ष बघून त्यांनी ते महाकाव्य रचलं, वीररस पूर्ण काव्य रचलं. तो महाराजांचा ज्वल्ल इतिहास आम्ही आमच्या समोर आपल्या सर्वांसमोर, सिंधुदुर्गवासियांसमोर नव्हे, महाराष्ट्रासमोर नव्हे, अख्ख्या आपल्या भारत देशासमोर आम्ही घेऊन येतोय. आणि आम्हाला अभिमान वाटतो की अशा प्रकारच्या शिवकार्यामध्ये मालवणमधील नव्हे तर अख्ख्या सिंधुदुर्गमधील सर्व कलाकार सामील आहेत आणि ते सर्व कलाकार अतिशय शिवप्रेमाने भारलेले आहेत. महानाट्यासाठी जे आम्ही मूल्य ठेवलेले आहे त्या मूल्याचं नाव आम्ही ठेवलं आहे संकल्प मूल्य. संकल्प मूल्य म्हणजे हा आमचा संकल्प आहे. काय संकल्प आहे तर या कविभूषणाने जे समकालीन शिवाजी महाराजांचे कवी होते, ज्यांनी जो महाराजांचा इतिहास, वैभवशाली इतिहास, जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे त्यांच्या काव्यग्रंथातून, शिवभूषण या काव्यग्रंथातून, तो जो त्यांनी मांडलेला आहे तो संकल्प आम्ही असा केलेला आहे की त्या संकल्प आम्ही असा करतो की हे काव्य, हा सगळा महाराजांचा इतिहास आम्ही सर्व भारत देशापर्यंत आपल्याला प्रत्येकासमोर घेऊन जायचंय. जर आपल्याला खरंच असं वाटतं की आपला मुलगा, आपला पाल्य, आपला विद्यार्थी किंवा आपले कोणतेही नातेवाईक कीर्तिवंत व्हावेत, यशवंत व्हावेत, तर शिवचरित्राशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या. कारण हा एकमेव पर्याय आहे आणि हा पर्याय आपल्याला, हा सगळा इतिहास आपल्याला समकालीन इतिहास कविभूषणांनी आपल्या समोर पोहोचवलेला आहे. आणि ज्यावेळी हा त्यांनी पोहोचवला, ज्यावेळी हा त्यांनी ग्रंथ पूर्ण केला, तो जो शक होता तो अगदी त्याच्या आधी, म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी काही काळ त्यांनी हे काव्य पूर्ण केलं. आणि आम्ही हा आता जे महानाट्य घेऊन येतोय ते राज्याभिषेक, जो तिथीनुसार राज्याभिषेक आहे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, त्या तिथीनुसार होणाऱ्या राज्याभिषेकाच्या वेळी आम्ही त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे महाकाव्य घेऊन येतोय. आणि त्यावेळेचा जो राज्याभिषेक जो महाराजांच्या वेळी जो केला गेला, ज्यामुळे अख्ख्या भारत नव्हे तर अख्ख्या आशिया खंडाच्या इतिहासाला आणि भूगोलाला कलाटणी मिळाली, अशा त्या राज्याभिषेकाचा जो शक होता, जो संवत्सर होता, तो 1596 होता. आणि हे 1596 यांची जर बेरीज आपण केली तर ती 21 येते. आणि ही मला संकल्पना आमचे पंकज सर यांच्याकडूनच मिळालेली आहे, त्यांनीच ती दिलेली आहे. आणि हे 21 रुपयेच का तर हे या 1596 या शकामुळे आहे. आणि हे पण 21 रुपये का आम्ही ठेवलेत की हा जो आम्ही संकल्प करतोय, या संकल्पामध्ये आपण सर्वजण सामील आहात. आपल्या सर्वांच्या 21 रुपये जरी छोटी मूल्य असलं तरी ते संकल्प मूल्य आहे. आणि हे संकल्प मूल्य आपण सर्वांनी केलेले, केवळ आम्ही केलेलं नाहीये, आपण सर्वांनी केलेलं आहे. आपल्या 21 रुपयांच्या योगदानावरच आम्ही हा संकल्प अख्ख्या महाराष्ट्रासमोर नव्हे भारतासमोर घेऊन जाणार आहोत. या प्रसंगी नाटकाचे लेखक व देवगड येथील इतिहास अभ्यासक रणजित हिर्लेकर, निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, संवाद लेखक जितेंद्र तिरोडकर, भाऊ सामंत, समीर शिंदे, संजय शिंदे, श्रीराज बांदेकर, शुभदा टिकम, पूजा सरकारे, सुभाष कुमटेकर आदी मान्यवर व कलाकार उपस्थित होते.